गाईस आईने फोन केलता तर आईला मी फणसाचे गोळे सो गाईस बघू शकता मी असं काहीतरी वेगळाच लुक केले. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असणार. सो वेलकम माय यूट्यूब चॅनल. जस्ट आपली मॉर्निंग झालेली आहे, दियाबत्ती पण झालेली ना, कामं पण सर्व झालेली आहेत. सगळी कामं झाली तेव्हा मी मोबाईल हातामध्ये पकडला गाईस. खूप आज काम आहे ना मला मगून ना. आज तुम्हाला सर्वांना माहीत असेल आज वटपौर्णिमा आहे ना. सगळ्या स्त्रियांना वटपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा ना. मस्त एक धागा गुंडला नवऱ्याला 7 जन्म. मला योच नवरा पाहिजे. नको नको आणले नवऱ्याला बी असं वाटत असेल, बाई नको नको आणले, याच जन्मी नको नको आणले ना, अजून 7 जन्म. आपली परंपरा आहे ती निभावायलाच पाहिजे. चला मग आता मी काम काय करत होती गाईस की घरातली कामं झाली नाही. फणसाचे गोळे आहेत ना, हे काढत होते मी. हे बघा फणस आणला होता विक्रमनी, तर ते अर्धा आणला होता, ते काढत होते. ओके चला मग आणि मला अजून खूप तयारी बी करायची आहे. पहिला मी घरातलं सगळं काम आवरून घेतला, मग हे बरं नंतर हे सगळं आपण करूया. तर हे सगळं फळबिलं आहे बघा, सगळे फळबिले मी एका ताटामध्ये काढून घेते. पहिला एक ताट पहिला बनवून घेते, मग माझी मी तयारी नंतर करेन थोड्या वेळात. आता मला जेवण पण बनवायचे, मुलं आज घरातच आहेत. तर चला मग आपली कामं आता सगळे आवरून झालेले आहेत ना. मी आता जेवणाची तयारी करते गाईस. तर अजून काय नाही, अजून काहीच नाही. आणि तुम्ही बी तयारी करा फटाफट, कारण की मोरत आपला दाराच्या आतमध्ये आपल्याला वडाला 7 फेऱ्या मारायचे आहेत गाईस ना. ज्याचं नवीन नवीन लग्न झाले ते तर नवरं घेऊन येतील वडाला गुंडलाला. हा मग तेच ना, कसं माहिती आहे का, आपण पण म्हणजे मी पण नवीन नवीन लग्न झालताना तसा केला होता. पण आता असं झाले नवा जुन्याच्या आईला जवा अशी गत झाली. आता काय करायचा, नवरा गेला कामाला. हा पण नवऱ्याला मी विचारला, उपास धरू का नको, 7 फेरं मारू का नको, आता सांग. हा नाही तर तिथं जाऊन राडा नको व्हायला निसताच. हा बोलते ठीक आहे बाबा, तुझी इच्छा, माझी इच्छा का तुझी इच्छा पाहिजे, तुझ्यासाठी उपास धरले. हा चला मग आता मी इथं बसून सगळे ताटं आहेत ना हे काढून घेते. ओके गाईस चला. हे बघा गाईस, एवढी फळं आहेत आणि सगळी फळं मला विक्रमने आणून दिलेली आहेत. हे काय पेरू, संत्रा, डाळिंब, खजूर, सीताफळ, हे आवला, जांभूळ, आंबा, एवढं ना हे जांभळं आहेत भरपूर. थोडीशी ठेवीत घरात. फणस, एवढी फळं हाणून दिलेली आहेत. चला मग आता आपल्याला एवढा घेऊन जायचा ना. मुस्कानला मी सोबत घेतलेली आहे हे धरायला. चला मग आपला शूट पण थोडा मस्त छान झाला पाहिजे वटपौर्णिमाचा. ओके गाईस चला मग. चला गाईस मी पोरांसाठी जेवण बनवते. पहिला जेवण बनवून घेते. एक साईडला डाळ ठेवले मी तुरीची ना, एक साईडला भात ठेवले. तर मी सगळं जेवण बिवण बनवूनच जाणार आहे मुलांना. ना मी डाळ भात मिरच्या, या मिरच्या हे लांब मिरच्या आहेत ना, हे तळणारे मी ना. मेथीची भाजी आणली. मेथीची भाजी आता ती खुरायला लागेल मला, ती खुरून ती भाजी बनवायला लागेल. ओके ना. मला एक ताईने वाटतं मला कमेंट केली का तुझ्या किचनमध्ये लाईट नाही का. लाईट आहे गाईस, पण बल्ब जरा छोटा आहे, मग उजेड येत नाही तेवढा. आता ते बल्बला काढायला लागेल. तुम्हाला मी दिसत नाही ना गाईस, फुल दिसला पाहिजे. हां ओके मला जेवून बनवून गाईस 11 वाजले. मी रेडी कधी हो जाऊ दे, जेवण पटापट बनवूनच जाणार आहे मी. हे बघा गाईस, मी आता मेथीची भाजी तोडते ना. इकडं आमची आई बडबड करतं मला नुसती. आज उपवास माझा वटपौर्णिमाचा ना, नुसती घाण शिवा द्यायला लागले. हा सांग बघू, कुठली तरी आई अशी शिवा देईल का? हा ना बू. मग चला पहिला आता आपण ही भाजी गाईस. आईने फोन केलता तर आईला मी फणसाचे गोळे देतो. थोडंसंच होते बघ, त्यांच्या आईला अर्ध देतो मी. एवढं आईला देतं ना, एवढं मी ठेवतो फणसाचं गोळं ना. जांभळा देतो, जांभळा
त्याच्यात आपल्याला घेतली ना होत जराशी हा होत चांगला. ओके अजून काय देऊ? काहीच पूजाच्या अंगाला पाणी नाही अजून. आंग तुला गाईस लोकांना कवच मी बोलले आंग धुवून दियाबत्ती करून सगळी कामं आवरून हे कामं करता मी. काहीच दिसतं बघा पूजा कशी असं वाटतं का अंग ढवलेलीच अरे थकलं काहीच काम करून. माहित कामाचं माणूस कसा असतं माहित आहे. घाम फुटतं तुम्ही मेकअप करून मग समजत नाही. गाईस मेकअप नाही बघा गाईस दिसतं का मिरच्या भुजल्या सासूबाईंनी बघा गाईस मेकअप फक्त लिपस्टिक आहे मेकअप नाही. आपली स्किन तशीच आहे पहिल्यापासून. भात आहे मिरच्या ढवल्या सासूबाई मध्ये कांदा का बोलतो पूजाची बाबा मिरच्या बघा गाईस कशात काय बघा गाईस आशू घेऊन चालले आईला. तर गाईस कपडे घातलेलं तर पूजा मना बोलते कपडे चेंज कर एक व्हिडिओ काढू कपडे चेंज कर ना आशूचं कपडे घातले बघा तुम्ही. तर लाईट गेलेली आहे का आलो का तुम्हाला काही दिसणारच नाही. आली लाईट आली आणि पूजा बघा नऊवारी लुक केले पूजा दाखव जरा गाईस लोकांना. सो गाईस बघू शकता मी असं काहीतरी वेगळाच लुक केलेला आहे. म्हणजे मला खूप इच्छा होती काय म्हणजे मी कपडे लुक करावा असा आपला असं वेगवेगळं म्हणजे असं काही सण असला ना तर वेगळाच लुक करायचं वाटतं. आपण रोज तर अशी रेडी होत नसतं म्हणून मी असा लुक केला. जर तुम्हाला माझा लुक असा आवडला असेल तर नक्की कमेंट करा चांगला म्हणजे लुक झालेला. तू का हसते चांगला हसू येतं कारण की काहीच माझी मैत्रीण चांगली दिसतं ना म्हणून मला हसू येतं बरीच त्याची तर मला सांगते कपडे चेंज कर बोलतं ना गाईस. मी नक्की सांगा तुम्ही दिसते म्हणजे अशी खूप मेहनत केली मी मेकअप करण्यासाठी. आता चालले मी फोटोशूट करत झाला आमचा ना आता आम्ही चालले वडून जायला ना वाजले आता 12 वाजले गाईस. फटाफट जाऊया आपण खूप उशीर झाला. हो गाईस तर आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर भेटतो. बाय बाय. चला गाईस मी आता खूप रेडी झालेली आहे. आता जायला कंटाळा यायला लागले मला गाईस. चला बघा सगळं सामान काढून ठेवलेलं आहे मी पूजेचा ना. चला आपल्याला पुलावामध्ये जायचं पलावामध्ये का ग पलाला कुठे पूजा मी घेऊन हे तुम्ही दोघा जण जा गाडीवर सगळं सामान घेऊन ना. तू कुठे येशील माहिती का बेरका तिथं बेरका बसल्या ना ती 3 का 4 चालेल जे पकड. तो कुठे धरू तो घेऊन जा ना. ए पाणी घेतला का ग तुम्ही कसे घेतला बाटलीत. चल मी आता घेतो चला चला गाईस आम्ही चाललो. हा नको जेनेला घे अरे फला पडशील नीट धर. तो खाली जाऊ ना नीट धर ग. बाय बाय. गाईस आम्ही दोघे रिक्षामध्ये चालले ना. आशू ना मुस्कान गेली गाडीवर फळं घेऊन पुढे हे बघा. ओके चला मग. तर गाईज फायनली आम्ही आलो. आशू माझ्या आयटम ना झालं. मागची लोक पण आहेत ना मागची लोक आहेत ना. धागा तुटला तर कोणचा खाली दिसतो ना पाहून
माझा फोन कुठे गेला? तुझ्याकडे ना? ठेव ठेव ठेव. आमच्या दोघींचं का? मी पाय पडते. आशीर्वाद दे. काही सगळा चुकता ना का सगळा चुकता. चला गाईस मी आलो घरी. थकली मी आता. मी माझा शिंगार ना सगळा मेकअप काढून टाकता गाईस. हे बघा खूप थकली आहे मी सगळं पूर्ण मेकअप धुवून बिवून मग तुम्हाला भेटते मी थोड्या वेळात. नाही जेनी बाबा कुठे गेली माय बबडी. अरे बाबा बुद्धी मध्ये माय बाबा. ये बबडी ये. चला या. एसी मध्ये एवढं जरा बरं वाटेल. मेकअप करतात गाईस. खूप नाचलो ना मी तर माझा पाय दुखायला लागला गाईस. जाम दुखायला लागला ना. नाचताना सगळी बोलतात तुझं पाय नाचताना दुखत का नाही? हा बरोबर नाचतं. मया तर बोलतं नाटका करतो बोलतं. तू बोलतं नाटका नाही गाईस. आता एवढे दिवस झाले ना तरी बी खूप आराम आहे मला पायाला. पण आता थोडं मला दुखायला लागला. अशी पण बोलायला लागला मला. यो मया पण बोलायला लागला. इकडे लपतोय तो. हा हे बघा आम्ही रील बघता रील. गाईस थोड्या वेळेला झोपले होते मी. खूप थकले होते. हे बघा काय झाला. चला मग या. आमच्या आईने जेवण बनवलं. हे बघा काय बनवलं बघ. डाळ ना भात बनवले. चला मग जेवूनच घेते. मी झोपली होती ना मग मला काही तिने उठवलीच नाही. आणि हे माझ्या नवऱ्याने सोफा आणले जुन्यामध्ये बसायला. कसं आणले ओके. बाहेर कालोख झाला बघा. चेरी कुठून आले ना पहिले. चला काहीच आता मी जेवून घेते ना. खूप थकलेली पण आहे. शूट करायचा मूड नाही आता माझा ना. आता मी जेवते ना वापस झोपून घेते. तुम्हाला असं वाटतं किती झोपते रे ही बाबा. बघ चला गाईस आजचा ब्लॉग मी इथंच एंड करता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुड नाईट.